रुपया मला गावाला जायची, माझे कपडे धुतले का? ओ मामा, तुम्हाला कशाला गावाला जायची? गाव फिवर नका जाऊ, इथंच काम करा आपलं. अरे मला पाहुणे बोलवलं म्हणून जायचं तिकडे मला. ओ पाहुणे बिवणे सोडून द्या, आपलं इथंच थांबा. घरी नाही जात, मला भूक लागली. भाकरी झाले का? ओ मामा, नुसतं भाकरी भाकरी करता. मी पण करू पाहिजे ते दमून आले, गडीभर बसा करते तर वर. अरे मी याच्या करता पोरा जन्म दिला काय? सुनबाई राग राग करती. ओ मामा, पोराला जन्म दिला म्हणजे काय उपकार केला काय? अवघड झालं बुवा आता. अगं बाई, लय दमले दिवसभर. स्वयंपाक झालाय आता, पुरींकडून थोडे हातपाय चेपून घेते. पुरींनो, मी लय दमले आज दिवसभर, माय थोडे हातपाय चेपून द्या ना. अय आई, आम्हाला पण लय अभ्यास आहे, आम्ही ना हातपाय बितपाय दाबणार तुझे. अगं पुरींनो, मी एवढं तुमच्यासाठी करते, रात्रंदिवस रानात पळते आणि तुम्ही माझे हातपाय सुद्धा चेपीत नाही. ए आई, आम्हाला नको सांगू काही, तुझं तू उद्योग बघ. ए पुरींनो, तुम्हाला यासाठी जन्माला घातलं काय मी? अय आई, आम्हाला जन्माला घातलं मग काय उपकार केला काय तू? ए पुरींनो, तुम्हाला लय तोंड सुटलं काय? तुम्हाला वळणच नाही ठेवलं तुमच्या बापानी. अय आई, आमच्या बापाचं नाव नको काढू, ते लय चांगले तर. तू विचार केला का मगाशी तू अण्णासोबत कशी वागली? ए पुरी नो, कशाला तुमच्या आईला उलट पालट बोलता तुम्ही? ओ पप्पा, तुम्हाला माहिती का आईने काय केलंय? काय केलं रे? अहो पप्पा, आई ना मगाशी अण्णाला लय उलट पालट बोलली. रुपाली, तू शहाणी होती, शेडवे कोण करायला लागली? अहो काय अडवून केलं? या पोरी काही सांगत यात. अरे पुरी कशाला काय सांगतात? पुरीला कळतंय सगळं आता. पुरी काय मूर्ख आहेत का? बरे पुरी नो. अहो पप्पा, अण्णा आईला म्हणले माझे कपडे धुतले का, मला गावाला जायची. आई म्हणली गावाला कशाला जायची, तुमचं काय काम आहे गावाला? परत अण्णा म्हणले मला भूक लागली, जेवण तयार आहे का? ती म्हणली मी लय दमून आले, लगेच जेवण तयार होत असतं काय? अहो पप्पा, ही तर काहीच नाही. आम्हाला राग कशा झाला माहितीये का? आई म्हणली तुमच्या पोराला जन्म देऊन तुम्ही काय उपकार केले काय? अरे रुपाली, असं बोलली तू अण्णाला? अहो हे पोरींचं काय का आता? त्यांना हातपाय चेपायला सांगितले म्हणून तू काय बी सांगत यात. अगं आई, तू जसं पप्पाच्या आई वडिलांसोबत वागते ना, तसंच आम्ही पण आमच्या आई वडिलांसोबत वागणार. तुम्हाला एवढं पण कळत नाही का? अरे रुपाली, शिक याला लेकरांकडून काहीतरी. एवढी बुद्धी जागी आहे की नाही तुझी? का सडलं पार डोकं? अरे आपल्या घरातले जे वयस्कर माणसं आहेत ना, त्यांना आपण जपायचं असतं. एवढं आहे की नाही ज्ञान काहीतरी? अहो माझी चूक झाली, आता नाही होणार चूक. अरे येडे, तसं आपण आपल्या आई वडिलांबरोबर करू ना, तसंच आपली मुलं आपल्या बरोबर करणार आहेत. एवढी जाणीव आहे की नाही तुला? एवढी नक्की जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. लक्षात ठेव, एकदा म्हातारा माणूस गेला ना घरातून, माणसाची ना छत्रछाया जाती. हा आलं ध्यानात, आता नाही चूक होणार. आई, आता जर चुकली ना, याच्यापेक्षा कडक सजा मिळणार तुला. अगं नाही, आता नाही चूक होणार.